व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. तर मी आहे मयुरी आणि मी रोजच्या प्रमाणे सकाळी उठल्यानंतर वॉशरूमला वगैरे जाऊन आल्यानंतर वजन चेक करते. तर हे आहे माझं आजचं वजन. आज संडे होता त्यामुळे एकदम लेट उशिरा माझा आजचा सकाळ झालेली आहे. 8:30 वाजता उठली. उठल्यानंतर गरम पाणी पिऊन घेतलं रोजच्या प्रमाणे आणि अंघोळ वगैरे करून मग ब्लॅक कॉफी घेतलेली आहे आणि त्यानंतर आता जायचंय किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवायला सगळ्यांसाठी. आज मसाला शेवया असतात ना, त्या बनवायच्या होत्या. आणि यात मी भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत. मी माझ्यासाठी काही वेगळं नाही केलंय. जे आहे तेच खाल्लेलं आहे. त्यामध्ये मी ह्या शेवया घेतल्यात थोड्याशा आणि दही घेतलेलं आहे एक छोटी वाटी. त्यामध्ये मी जिरं पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर वहिनीने घरून पातोळ्या आणल्या होत्या. त्याच्यातली अर्धी घेतलेली आहे. असा मी आजचा ब्रेकफास्ट केलेला आहे 10:30 वाजता आणि त्यानंतर मग तयार होऊन मी गेली होती डी-मार्टला ग्रोसरी शॉपिंगसाठी. एवढं वजन कमी केल्यानंतरचा जो एक्सपिरियन्स आहे ना माझा कपड्यांचा, त्यामध्ये मी एकतर काहीही घालू शकते जे इझिली आहेत अवेलेबल साईज वगैरे आणि त्यानंतर कम्फर्टेबल जे वाटतं ना वजन कमी केल्यानंतरच्या कपड्यात ते मला आता भरपूर आवडते आणि मी पहिल्यांदाच डी-मार्टमध्ये फ्रुट्स बघितले. त्यानंतर मी घरी आले दुपारी आणि लंच केलेला आहे भात, ज्वारीची भाकरी, पिठलं मस्त गरम आणि भेंडीची भाजी. पिठलं आणि भाकरी खरंच मला भरपूर आवडते आणि त्यानंतर मी 2-3 मिरचीच्या भज्या आज खाल्लेल्या आहेत. मला आवडतं मिरचीची भजी आणि मग त्यानंतर केलेली आहे उरलेली रक्षाबंधन कालची. ती करून घेतली आणि या रक्षाबंधनचं मला एक मस्त गिफ्ट भेटलंय ते म्हणजे हे वायरलेस माईक आहे आणि एका क्रिएटरला अशा सगळ्या गॅजेट्स किती इम्पोर्टंट आणि गरजेच्या असतात हे त्यालाच माहिती. ती खुशी माझ्या चेहऱ्यावर दिसतेय. त्यानंतर मग मी त्याच भावासोबत बाहेर गेली थोडंसं आणि तिथून पुन्हा घरी सुद्धा आली आणि हे सगळं करेपर्यंत संध्याकाळचे 6 वाजले होते आणि मग पुन्हा संध्याकाळी तिसऱ्यांदा मी आज घराच्या बाहेर पडते मम्मीसोबत. त्यानंतर मग घरी आली आणि डिनरमध्ये हे नुसतं मसूरची डाळ आणि भात घेतलेला आहे. तो खाऊन घेतलाय आणि असा माझा आजचा दिवस होता. आज मला असं वाटतं मी 10,000 स्टेप्सपेक्षा जास्तच चालली असणार आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.